बौद्ध प्रिय वा.को. गाणार यांचा 27वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट. नागपूर येथील रवी भवन येथे गुरुवार दिनांक फेब्रुवारी 26 रोजी रिपब्लिकन नेते व साहित्यिक विचारवंत विनायकराव जामगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अभिवादन सभेत प्रमुख अतिथी आंबेडकरी विचारवंत डॉक्टर प्रदीप अगलावे, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम, नागपूर पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार व नाटककार साहित्यिक डॉक्टर प्रभाकर दुपारे तसेच रिपाई नेते अमृत गजभिये ह्या सर्व मान्यवर मंडळींनी सभागृहात उपस्थित असलेल्यांना वा.को. गाणार यांच्या कार्याची व जीवनचरित्राची माहिती आपल्या ओजस्वी वाणीतून दिली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वा.को. गाणार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन नेते माननीय विनायकराव जामगडे साहेब, या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव, एक प्रखर वक्ते डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार माननीय प्रभाकर दुपारे साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे ज्येष्ठ सदस्य माननीय एला सुटे साहेब, वा.को. गाणार यांचा वारसा चालवणारे त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट मिलिंद. बाबासाहेबांच्या चळवळीच्या संदर्भात जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतो की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असंख्य असे कार्यकर्ते आणि नेते होते. कोणतीही चळवळ ही आपोआप मोठी होत नाही. ज्याप्रमाणे चळवळीला नेतृत्व आवश्यक असतं, त्याचप्रमाणे चळवळीतले कार्यकर्ते आणि इतर जे नेते असतात त्या नेत्यांचं योगदान सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये तेव्हा अशिक्षित लोक होते, कारण शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता, शिक्षणच नव्हतं. आणि म्हणून अशिक्षित लोक, जे काही शिकलेले नव्हते असे अनेक लोक बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये होते. पण ती माणसं आपल्या विचारानं बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ होती. ती माणसं अगदी करारी होती. त्या लोकांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं. आणि म्हणूनच महाडचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह आणि इतर जे सत्याग्रह यशस्वी झाले ते यांच्यामुळे. आणि आपल्याला माहित असेल की दादासाहेब गायकवाड हे खूप सुंदर करायचे. त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्याचं काम केलं. आणि जेव्हा वा.को. गाणार साहेबांचा उल्लेख करतो तेव्हा लक्षात येतो की वा.को. गाणार सारखं नेतृत्व नागपूरमध्ये जन्माला आलं. आणि या नेतृत्वानं या चळवळीला एक उत्कृष्ट प्रशासक दिला. ते नेतेच होते पण ते उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला लक्षात येतो की त्यांचं शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत शिकलेले होते. परंतु ते जरी 4थ्या वर्गात शिकले नसले तरी कितीही मोठा अधिकारी असला, कितीही मोठा मंत्री असला, कोणताही पोलीस अधिकारी असला तर त्याच्यासोबत कसं बोलायचं आणि समोरच्या मंत्र्याला, पोलीस अधिकाऱ्याला कसं शांत करायचं साहेबांकडे होती. अतिशय करारी म्हणजे व्यक्तिमत्व बघा. वा.को. गाणार साहेब प्रसिद्धीला आले ते केवळ म्हणजे सद्गुण होते,
तरारीपणा घ्यायचं नाही. कोणताही मोर्चा असेल, कोणताही प्रसंग. बागलाबाईजी आमचे अतिशय घनिष्ठ मित्र पूरण मिश्रामजी आणि समोर तना नागपुरी सुट्टे साहेब खूप माझे परिचित आहेत. या सगळ्यांना मी नम्र जय. खरं सांगतो मला मन भरून येतं, दाखवून येतं. खूप दिवस झाले कान्हाड साहेबांच्या संदर्भात आम्ही विचारच केलेला नाही. मिटिंगला कधी कधी भेटून बोलत असतो की अरे काय सुरू आहे, एवढा मोठा माणूस नागपुरात होऊन गेला आणि आपण काही दखलच घेत नाही. ज्यांनी छटाकभर काम केलं त्याचं मनभर कौतुक करतो आणि ज्यांनी मनभर काम केलं त्याचं छटाकभर कौतुक करत नाही. मित्र, आज या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही लोक जमलेलो आहोत. आमच्या परीनं आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी आठवतात त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतो. गाण्यासाहेबांचं माझ्यात फार प्रेम इतकं होतं की आठवड्यातनं दोनदा तरी ते मला सकाळी बोलवून घ्यायचे. मुलीला माहिती आणि सकाळच्या चहा त्यांनी सोड घ्यायचं. चहा इतका गोडच आहेत आमच्यासाठी, आम्ही करू नको. आणि महाविद्यालयामध्ये शिकून झाल्यानंतर कुठेतरी लोकपतला मी नोकरीला लागलो होतो आणि बातम्यांसाठी नाही बोलवायचे. अरे प्रभाकर काय सुरू आहे, शब्द त्यांचे ऐकल्यानंतर असं वाटायचं की या माणसाला किती आतुरता आहे या समाजाबद्दल. गमतीनं सांगतो काही गोष्टी, व्यक्ती त्याला वेगळं वळण लागावं म्हणून गंमत झाली. अरविंद इनामदार, त्या अरविंद इनामदारची सवय अशी होती की त्या रोज रात्री किंवा आठवड्यातला दोनदा तरी गाण्यांच्या आणि संगीताच्या कार्यक्रमाला जायचे आणि पहाटेपर्यंत संगीताचा कार्यक्रम आठवून मग ते घरी यायचे. अर्धवट झोप सगळी डोळ्यात असायची आणि पहाटे पहाटे आले की अगदी बिस्तरावर जाऊन झोपून जायचे. सगळे मला बोलवलं, त्यांच्या समोर जाऊन बसलो. काय साहेब लुंगीवर, आता त्याची लुंगी फार लुंगीवरच राहायचे आणि त्याची व्हीलचेअर, पण त्या काळामध्ये व्हीलचेअर लोकांना फार कमी लोकांकडे होते. जिंदगी से बड़ी सजाई नहीं और क्या जुर्म है मुझे पता ही नहीं और इतने हिस्सों में बट गया हूं मैं कि मेरे हिस्से में कुछ आया ही नहीं. आणि आज जी दारुण स्थिती आज आम्हाला दिसते की आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे घेऊन उभे राहतो आणि आज अशी स्थिती आहे या नागपूर शहरामध्ये जो पक्ष नेतृत्व करायचा तो या नागपूर शहराचा मालक होता, आज त्याच्या हिस्स्यामध्ये काही चालले. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये जेव्हा आम्ही गाणार साहेबांची या ठिकाणी स्मृती जेव्हा साजरी करतो तेव्हा एखाद्या नेत्याची स्मृती दिन साजरा करतो यासाठी की त्या नेत्यापासून काहीतरी प्रेरणा आणि भविष्याची वाटचाल आम्हाला या ठिकाणी मिळाली पाहिजे. ही इतिहासाची जी चक्र आहेत ना, ही चक्र इतकी वेगाने फिरतात की लोकांची मानसिकता बदलवतात, लोकांचा मेंदू बदलवतात. बरं, एक काळ असा होता की काही लोक गाणार साहेबांना खलनायक समजत होते. एक काळ असा होता की आवळे बाबूला सुद्धा खलनायक समजत होते. पण इतिहासाची चक्र इतक्या वेगाने फिरलेली आहे की आज 1926 ला
तेव्हा हा महान नेत्यांच्या कर्तृत्वाची आम्ही जेव्हा पुनर्वाचन त्यांचं करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की एका काळात ज्याला तुम्ही खलनायक केलं ते लोक खऱ्या अर्थाने आपले नायक होते आणि नायक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसच्या सरकारमध्ये काँग्रेसने त्यांची ते जिवंत असताना खलनायक म्हणून त्यांची प्रतिमा उभी केली होती, गांधी विरुद्ध आंबेडकर. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 75 वर्षानंतर म्हणजे 56 ला बाबासाहेब आंबेडकर गेले तर आज 75 वर्षानंतर जे एका विशिष्ट पक्षासाठी जे खलनायक होते त्या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षासाठी नायक आहेत, ते तुम्ही आम्ही लक्षात ठेवा.